गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या टोयागोंदी येथे काही जण मोटरसायकलने गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी टोयागोंदी येथील तुडमुळी चौकी येथे सापळा लावला। या दरम्यान पोलिसांना दोघं मोटरसायकलवर तिघे जण संशयास्पद येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना पकडले। पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी विजय रमेश गोखे वय वर्ष 33 कोस्टा तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश, निलेश सुदेश दुबे वय वर्ष 25 राहणार चंद्रशेखर वाड तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश व राजकुमार लेखराम यादव वय वर्ष 40 राहणार भगतसिंग वाड हड्डी गोदाम टिपू सुलतान चौक तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश अशी नावे सांगितली। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अंदाजे 3,89,000 रुपये किमतीचा 19,460 किलोग्रॅम गांजा मिळून आला। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 8 क 20 ब 2 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे।